नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश आणि सारंग तेथे येऊन सौमित्रीला वाचवतात. त्या गुंडांची धुलाई करतात. आता ऋषिकेश सौमित्रीला म्हणतो की हे बघ, तू एक काम कर, आता माझी बाईक घे आणि अवंतिकाला तू घरी सोडून ये. तेव्हा आता अवंतिका म्हणते की बरं ठीक आहे दादा, मी नक्की जाते. सौमित्र तयार होतो. तर आता सारंग लगेच ऋषिकेशला हळूच म्हणतो की अरे, मी तुला कित्येक वेळेस तुझी बाईक मागितली, तू मला कधीही दिली नाही, परंतु आज मात्र अगदी त्या दुसऱ्या पोरीला घरी सोडण्यासाठी तू तर लगेच आता बाईक दिली. तेव्हा आता ऋषिकेशला हसू येते. ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग, अरे चालायचं वय आहे त्यांचं ते, आणि हे बघ सारंग, तू लहान आहे अजून, म्हणून तो पुन्हा आता सौमित्र जवळ येतो. ऋषिकेशचा चेहरा खुललेला असतो. ऋषिकेश मात्र सौमित्र आणि अवंतिकाला म्हणतो की तुम्ही अजून गेला नाहीत का. आता सौमित्र घट्ट असे मिठी आता ऋषिकेशला मारतो. अवंतिका आता या दोघा भावांचं प्रेम बघून खुश होते. त्यानंतर मात्र आता दोघेही अगदी हसतच बाईकवर बसतात. परंतु सारंग हळूच आता ऋषिकेशला म्हणतो की अरे, पुढे जाऊन मात्र हा जर वकील झाला तर कोर्टामध्ये तारीखवर तारीख सुरूच राहील. ऋषिकेशला सुद्धा खूप हसू येतं. दोघं आता एकमेकांना टाळी देतात. ऋषिकेश आता ते दोघांना सांभाळून जा असे म्हणतो. सौमित्र म्हणतो की हो दादा. तर आता सौमित्र अवंतिकाला बाईकवर घेऊन जातो. तेव्हा आता सारंग म्हणतो की यांचं काय करायचं, म्हणजे अजून ते गुंड आहे. तर आता ऋषिकेश येथे ओट्यावरच आता थांबून ठेवलेले असतात, त्यांची चांगली धुलाई करून. तेव्हा आता ऋषिकेश त्यांचं म्हणून आता सारंगला खुणावतो. तर सारंग हसतो, ऋषिकेशला पुन्हा टाळी देतो आणि म्हणतो की त्यांचं, आणि हसून म्हणतो की तुमचं आता काही खरं नाही. तर तेव्हा मात्र आता इकडे लगेच आता सयाजीराव मोबाईल पाहतच असताना ऋषिकेश आता व्हिडिओ येतो. आता जेव्हा तो तिकडून आता अगदी डेअरिंगमध्ये ऋषिकेश बोलत असतो की अरे सयाजीराव, तुझ्या अगदी थिएटरमध्ये माझा सिनेमा लागला म्हणून तुला मिरच्या जमल्या का रे, आणि हे पण काळजी करू नको, आता येथील तमाशा बघून मात्र तुझे पाय थरथर कापतील. आणि लगेच तो सारंगला म्हणतो की सारंग, अरे दाखव सयाजीरावांना त्यांचा तमाशा दाखव. मात्र आता जसे सौमित्रला नाचायला ह्या गुंडांनी लावलेलं असतं, तसंच मात्र आता ह्या ऋषिकेशने ह्या गुंडांना नाचायला लावलेले असते. आणि तो सगळा काही व्हिडिओ आता तो मात्र तिकडे म्हणजे ऑनलाईन आता सयाजीला दाखवत असतो. सयाजी आता हे सर्व पाहतो तर त्याला खूप धक्का बसतो आणि राग सुद्धा खूप येतो. आता सयाजीला इतका राग येतो आणि जोरात तो मोबाईल फेकून देतो आणि ऋषिकेश म्हणून ओरडतो आणि तुला मी नाही सोडणार असे आता धमकावत म्हणतो. आता मात्र मी तुझा बदला घेतल्याशिवाय नाही राहणार, ही गोष्ट ध्यानात ठेव असे म्हणून ओरडतो. आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या धावतच येते. ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो काय झालं. किंवा आता लगेच सयाजी म्हणतो की अगं, तो ऋषिकेश त्याने मात्र माझ्या माणसाला रस्त्यामध्ये डान्स करायला लावला, तर आता मात्र मी त्याचा माज उतरल्याशिवाय नाही राहणार. तर त्यावर त्या सयाजी अगदी पेटलेला असतो. तर आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा, हे बघा शांत व्हा बरं तुम्ही. आणि आता सयाजी म्हणतो की कसं शांत हो. तर आता ऐश्वर्या हाताला धरते आणि तिथे त्यांना सोप्यावर बसवते आणि हे बघा डॅडा, शांत व्हा, मी तुम्हाला पाणी घेऊन येते. तर सयाजी रागानेच ओरडतो की मला पाणी सुद्धा नकोय. तेव्हा ऐश्वर्या शांतपणे त्यांच्या जवळ बसते आणि म्हणते की हे बघा डॅडा, रिलॅक्स, जरा काम डाऊन. आणि हे बघा डॅडा, तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका, त्यामुळे तुमचा जो काही बदला असेल तर तो मी घेईल, तुम्ही काही काळजी करू नका. तर ऋषिकेशला मात्र मी असा काहीतरी धडा शिकवेल की कारण तो अगदी तुमच्या वाटेला मात्र कधीही तो अगदी जाणार नाही. तर फक्त माझी आणि त्याची गाठ होऊन दे, फक्त आपली वेळ येऊन द्या डॅडा, वाटच बघत राहा. आणि तेव्हा आता सयाजी शांत होतो. त्यानंतर आता इकडे जानकीला घरी येण्यासाठी खूपच उशीर होतो, परंतु मकरंद आपल्या गाडीतून तिला घरी सोडतो. गाडीच्या खाली उतरल्यानंतर आता जानकी म्हणते की मकरंद, थँक्यू सो मच, खरंच आज तुमच्यामुळे मी वेळेवर घरी आले, नाहीतर मला येण्यासाठी खूप उशीर झाला असता. त्यावर आता मकरंद विचारतो की पिक्चर तुला आवडला का. तर जानकी म्हणते की हो, खूप मस्त होता, परंतु आपलं काही पेंडिंग काम राहिलेलं आहे, तर आणि ते काम आता अगदी उद्या करावं लागणार आहे, आणि त्यात म्हणजे उद्याचं काम सुद्धा असेल. त्यावर आता मकरंद जानकीला विचारतो की तुम्हाला माफ तर केलं ना. त्यावर आता जानकी विचारते की कशासाठी. तर मकरंद म्हणतो की हे बघ, सकाळी मी तुझ्यावर खूप ओरडलो होतो तर त्यासाठी. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे काय बोलतोस तू, आणि म्हणून तू मला सिनेमाला घेऊन गेला होतात का असे आता जानकी विचारते. त्यावर आता मकरंद म्हणतो की अगं तसे नाही, तर अगं मी तुझ्यावर खूप ओरडलो हे माझ्या नंतर लक्षात आले आणि त्याचं मला खूप गिल्टी फील होत होतं, म्हणून मला असं वाटलं की तुला नक्की सिनेमाला घेऊन जावं. तर तेव्हा आता जानकी म्हणते की अरे नो प्रॉब्लेम, काही हरकत नाही, कारण तू बॉस आहे आणि कधी कधी चूक झाल्यानंतर बॉस तर ओरडतच असतात, कारण त्यांचा तो हक्क असतो आपल्या एम्प्लॉईला समजून सांगण्याचा. ऑफिसमध्ये आता एम्प्लॉई लोकांकडून काही जर चूक झाली, चिडचिड झाली, तर मात्र तू त्यांच्यावर नक्की ओरडू शकतो.
तेव्हा आता मकरंद म्हणतो की नाही अगं असं कधी होत नाही, मी कधीही ऑफिसमध्ये चिडत नसतो. तेव्हा आता जानकी म्हणते की अरे इट्स ओके, कधी कधी तर तू माझ्यावर चिडचिड केली तरी सुद्धा मी समजून घेईल, कारण कामामध्ये असं होत असतं. तेव्हा आता लगेच मकरंद म्हणून जातो की मी कधीही तुझ्यावर चिडेल असं तर नाही होणार. तेव्हा आता जानकी विचारते की अरे तू काय म्हणालास. पार्थ आता पुन्हा म्हणतो की अगं काही नाहीच, मी काहीतरी बोलत होतो, कारण हे बघ मी कधी तुझ्यावर चिडेल असा माझा स्वभाव नाहीच. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं अच्छा ठीक आहे आणि बरं चल आता मकरंद मी निघते, खूप उशीर झालेला आहे, थँक्यू सो मच म्हणून जानकी आता जायला निघते. मकरंद तिला पुन्हा थांबवतो आणि म्हणतो की जानकी हे बघ ते पिक्चरचं जे तिकीट आहे तर ते तुझ्याजवळ आहे का. तर जानकी म्हणते की हो हो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो माझ्याच बॅगमध्ये आहे. तर मकरंद म्हणतो की ते तिकीट मला हवं आहे. जानकी म्हणते की काय आणि कशाला. तेव्हा आता जानकी म्हणते की हो देते आणि सांग तर खरी मला कशासाठी लागत आहे. तेव्हा आता मकरंद म्हणतो की अगं दे ना. तर आता जानकी म्हणते की हो देते. तेव्हा आता मकरंद म्हणतो की हे बघ जानकी ते तिकीट मला कशासाठी लागते की तू जेथे राहते त्यांनी जर ते तिकीट पाहिलं तुझ्यावर ओरडतील आणि काहीतरी प्रॉब्लेम निर्माण होईल, त्यामुळे मात्र हे सर्व थांबवण्यासाठी ते तिकीट मी तुला माझ्याकडे मागतो. तेव्हा जानकी बॅगमधून ते तिकीट काढते आणि मकरंदच्या हातात देते. तेव्हा आता थँक्यू म्हणून आता म्हणते की खरंच उगाच मला कोणतंही टेन्शन नकोय, बाय असं करून मात्र आता जानकी आत निघून जाते. तर मकरंद तिच्याकडे बघत मनात म्हणतो की तू आणि मी एकमेकांच्या सोबत अगदी पहिला हा पाहिलेला सिनेमा आहे तर, आणि तेच तिकीट मी जपून ठेवणार आहे तर, आणि तुझ्या अगदी जी काही जवळची गोष्ट आहे तर ती माझ्यासाठी अगदी महत्वाची गोष्ट आहे तर, म्हणून आता त्या तिकिटाचा केस घेतो आणि खिशामध्ये ठेवून आता तो तेथून जायला निघतो. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरी ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र घरी येतात. आता येता सारंग म्हणतो की अरे दादा तू तर खरंच एकच नंबर कार्यक्रम केला तर, कारण तो सयाजी आहे तर तो आपल्या अगदी नादी लागण्या अगोदर एकदा नाही 100 वेळा विचार करेल तर. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो त्या सयाजीला आणि त्या माणसाला कळेल की त्यांनी कोणाच्या शेपटावर पाय ठेवला होता तर. आता हे तिघे खूप हसत असतात आणि आता नाना आणि सुमित्रा बाहेर येतात. नाना लगेच म्हणतात की हो हो खूप मोठा पराक्रम करून आलेले दिसतात. तेव्हा आता ऋषिकेश आणि सारंग सौमित्र हसतात आणि म्हणतात की काय नाना तुम्हाला सुद्धा कळाले तर. तेव्हा आता नाना हसून मुद्दाम म्हणतात की म्हणजे काय, अरे तुमची कीर्तीच तेवढी मोठी आहे तर. तेव्हा आता सारंग लगेच म्हणतो की हो नाना, अहो एकदम इतकं मला सुद्धा कौतुक वाटलं ना, आणि तुम्ही तर एकदम बरोबर बोललात. अहो त्याने आज मात्र सयाजीच्या माणसाला असा चोप दिला, असा धडा दिला, काय सांगू मी तुम्हाला. सारंग मात्र आता नानांच्या अगदी ह्या प्रेमाच्या झऱ्यात मात्र वाहून जातो आणि सर्व काही खरं बोलून जातो. शेवटी नानांना तर हेच काढून घ्यायचं असतं. तर सौमित्र लगेच आता सारंगचा हात धरतो आणि शांत राहायला सांगतो. तेव्हा आता नाना खूपच ओरडतात की बास झालं, अरे शरम नाही वाटत का तुम्हाला हे सर्व तोंड वर करून सांगण्यासाठी, जरा सुद्धा अक्कल कशी नाही रे तुम्हाला. म्हणून नाना आता खूपच भडकतात. तेव्हा आता नाना सुमित्रालाच ओरडतात. सुमित्राला म्हणतात की अगं सुमित्रा तुला कळले ना आता तरी, मी तुला काय यांच्यावर विश्वास ठेवू नको असं म्हणत होतो. अगं फक्त टवाळक्या करणं हा एकच उद्योग यांना जमत असतो. कालपर्यंत मात्र सौमित्र खूप वेगळा वाटत होता, परंतु आज मात्र या दोघांनी त्याला सुद्धा बिघडवले तर. तेव्हा आता सौमित्र पुढे येतो आणि नानांना म्हणतो की नाना अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतो. परंतु नाना आता सौमित्रावर सुद्धा भडकतात आणि म्हणतात की एकही शब्द बोलू नकोस. आणि नाना आता ऋषिकेशला समोर बोलावून म्हणतात की आत्ताच्या आत्ता माझे पैसे टाक. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय पैसे, कसले पैसे नाना. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा खूप घाबरते आणि म्हणते की हो कसले पैसे मागतात तुम्ही त्यांना आणि काय बोलतात तुम्ही. तेव्हा आता नाना ओळखतात. नाना म्हणतात की सुमित्रा अगं तेच पैसे की जे पैसे तू याला दिलेत म्हणून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा आता नाना म्हणतात सुमित्रा अगं तू माझ्याशी खोटं बोलू नकोस बर का, मी ते पैसे अगदी कपाटात चेक केले, कपाटामध्ये पैसे नाहीत आणि ते पैसे तू याला दिलेले आहेत म्हणून, आणि ते पैसे त्याने थिएटरच्या मालकाला दिले सिनेमा लावण्यासाठी. आणि काय बघतोस. तेव्हा आता ऋषिकेश अगदी घाबरून सुमित्राकडे पाहत असतो. नाना म्हणतात की काय बघतोस, अरे आता सुद्धा तुला खोटच बोलायचं असेल की हे मी केलं नाही म्हणून. अरे मी तुला बोललो होतो की असले धंदे करू नकोस म्हणून, परंतु तुला मात्र माझं काही ऐकायचं नसतं. आणि काय रे तू स्वतःला कोण समजतो, जागीरदार. अरे जागीरदार असेल तर अगदी स्वतःला कमवून दाखव, आणि जे काही पैसे तू कमवशील ना तर ते पैसे तुझ्या हक्काचे तू उधळू शकतो. तेव्हा आता लगेच नाना खूप भडकलेले असतात. तर सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो की नाना प्लीज ऐकून घ्या.
तेव्हा मात्र आता लगेच नानाही खूप ओरडतात आणि सौमित्रेला म्हणतात की आज मात्र कोणीही ऋषिकेशची बाजू घ्यायला पुढे यायचं नाही, तर नाहीतर सुक्याबरोबर ओलं देखील अगदी राग करून टाकेल मी। आणि आता ऋषिकेशच्या तोंडावर आता खूप नाना ओरडतात की मला एक गोष्ट सांग, माझे पैसे आहेत तर ते तू कधी देणार आहेत बरं? तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राकडे पाहत असतो। नाना आता ओरडतात। नाना म्हणतात की तिच्या तोंडाकडे तू का पाहतोस? तू उत्तर दे बरं की का माझ्या पैशाला तू हात लावलास? आता तू बोलशील की वेगळ्या भाषेत मी तुला विचारू? किंवा आता नाना लगेच आता ऋषिकेशच्या कानामागे द्यायला जातात तर सुमित्रा लगेच जोरात आई ग असं ओरडते। आता सगळेजण सुमित्रा सुमित्रा म्हणून सुमित्राजवळ धावतात आणि सुमित्राला हाताने धरून तिला अगदी सोफ्यावर बसवतात। किंवा आता नाना सुद्धा खूप घाबरतात। नाना म्हणतात की सुमित्रा अगं काय झालं? तेव्हा आता सगळेजण खूपच घाबरतात। सुमित्रा काय होतं म्हणून नानाला की डॉक्टरांना फोन लावायला घेतात आणि आता सुमित्रा आणि ते पाणी आणायला जातात। तर सुमित्रा आता घाम वगैरे पुसते आणि म्हणते की हे बघा डॉक्टरांना फोन लावू नका, मला काही होत नाही। आणि हे बघा मुलं सुद्धा गेलीत वर। आता मुलांना माहिती असतं की आई नाटक करते म्हणून ते सगळेजण वर निघून जातात। तेव्हा आता नाना म्हणतात की सुमित्रा अगं तू मुलांना वाचवण्यासाठी परत आता हे सगळं नाटक केलं, तर चक्कर येण्याचं नाटक केलं ना सुमित्रा? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो मी कशाला नाटक करू सांगा बरं तुम्हीच? अहो मगाशी खरंच मला खूप गरगरलं होतं म्हणून मी बसले होते। नाना आता खूपच चिडतात। हुडकून म्हणतात की सुमित्रा अगं माझं इतकंच म्हणणं आहे की तू मुलांना पाठीशी घालू नको। तू मात्र आज त्यांना पैसे दिलेत आणि आज त्यांची जी चूक आहे तर ती पाठीशी घालते आणि जर तू त्यांना पैसे दिले नसते तर त्यांनी चोरी केली असती, मग काय झाले असते? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अहो काहीतरी कसं बोलतात, जराही आपल्या मुलावर विश्वास ठेवावं। अहो आपणच त्यांच्यावर संस्कार केलेले आहेत ऋषिकेशवर। ऋषिकेश कधीही असा वागणार नाही, माझा ऋषिकेशवर पूर्ण विश्वास आहे। तेव्हा आता नाना खूपच चिडतात। नाना म्हणतात की हे पण गप्प बस आणि कधीतरी त्या ऋषिकेशवरची माया आहे तर ती बाजूला ठेव आणि माझ्याशी बोलत जा। अगं तू एकदा तरी विचार कर की तो ऋषिकेश आता भर रस्त्यामध्ये लोकांना मारतो, नाचायला लावतो आणि तरी सुद्धा तू त्याची बाजू घेते। आणि हे बघ सुमित्रा मी तुला शेवटचं सांगतो आणि ज्या दिवशी माझे हे शब्द खरे ठरतील तर मी तुला शेवटचं सांगतो की त्या दिवशी मात्र ऋषिकेशचा या घरातील शेवटचा दिवस असेल। आणि लक्षात ठेव मी त्याला नाही त्या अवस्थेत असा घराच्या बाहेर नाही काढला तर मी सुद्धा नावाचा पुरुषोत्तम रणदिवे नाही तर, आणि हे नाव सुद्धा मी कधीच लावणार नाही हे लक्षात ठेव। असे बोलून आता अगदी नाना भयंकर चिडून तेथून बाजूला निघून जातात। तेव्हा आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो। सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात? त्यानंतर आता इकडे जानकी ही उशिरा घरी येते म्हणून बकुळा काकू तिच्यावर खूपच चिडतात। अगं इतका वेळ लागतो का तुला घरी येण्यासाठी? किती उशीर झाला? तेव्हा आता जानकी म्हणते की नाही हो बकुळा काकू, ऍक्च्युली कसं आहे की आमच्या सगळ्या ऑफिसचा स्टाफ आहे तर आम्ही सगळेजण मिळून सिनेमा पाहायला गेलो होतो। तर तेव्हा आता बकुळा मावशी ओरडते की खोटं बोलू नकोस म्हणून। तेव्हा आता जानकी खूप घाबरते। जानकी म्हणते की नाही हो अगं काल परवा तू कामाला लागली आणि लगेच तुझ्या ऑफिसचे लोक तुला लगेच सिनेमा पाहायला घेऊन गेले तर, आणि खरं सांगतो ऑफिसच्या लोकांसोबतच गेली होती की एखाद्या मित्रासोबत गेली होती? त्यावर तर जानकीला राग येतो। जानकी म्हणते की काकू प्लीज तुम्ही असं काही बोलू नका। तेव्हा आता काकू खूपच भडकते। काकू म्हणते की अगं हे बघ माझ्या डोळ्यांनी मी बघितलेलं आहे की तो मुलगा तुला घरी सोडायला आला होता। अगं जनाची नाही तर मनाची लाज बाळगायला हवी होती आणि जे काही असले धंदे आहे तर ते येथे नाही चालणार। आणि तेवढ्यात प्रधान काका काकूंचा आवाज ऐकून धावतच येतात आणि काय झालं असं विचारतात। तेव्हा आता बकुळा लगेच म्हणते की हे बघा हिला सोडवण्यासाठी एक मुलगा आला होता आणि मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि ही मात्र माझ्याशी खोटं बोलते आणि म्हणते की ऑफिसच्या माणसासोबत पिक्चर पाहायला गेले होते। तेव्हा आता प्रधान काका म्हणतात अगं गेली असेल ती आणि ती का खोटं बोलेल? तेव्हा लगेच आता बकुळा मावशी म्हणते की हो तिला तर हे माहिती आहे की मी तिला इथे का राहून देईल म्हणून, आणि तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत होते की असल्या मुली आहेत तर त्या शिक्षणाच्या बहाण्याने येथे येतात, नको ती लफडी करतात आणि दुसऱ्यांचा जीव मात्र टांगणीला लावतात। तेव्हा आता जानकीला खूपच वाईट वाटतं। जानकी म्हणते की काकू काही पण आरोप करू नका। जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती म्हणते की काकू हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही केलेलं नाही तर। आता प्रधान काकांना सुद्धा खूप वाईट वाटतं। तेव्हा आता बकुळा म्हणते की अगं तू काय केलं आणि काय नाही हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। तेव्हा आता बकुळा काकू ह्या जानकीवर खूप आरोप करतात आणि लगेच आता बकुळा ही प्रधान काकांना म्हणते की बघा तर तुमच्या मधुहोंचे संस्कार कसे आहेत, तिच्यापेक्षा मात्र माझी प्रियावरी स्वतःच्या कष्टाने मात्र माझी लेक 12वी पास तरी झाली। तेव्हा आता प्रधान काका म्हणतात की 12वी पास का 10वी फेल?
अगं त्या दिवशी मात्र तो मुलगा आला होता तर तू त्यांच्यासमोर खोटं बोलली, सर्व लक्षात आहे माझ्या. तर बकुळा खूप ओरडते की हो, काढा काढा, तुम्ही माझ्या मुलीच्या चुकाच काढा आणि नेहमी मात्र माझ्या मुलीला बोलून माझ्या चुका काढत राहा. तर आता बकुळा खूपच चिडते. जेथे लक्ष द्यायचं आहे तेथे लक्ष द्या. आणि जानकीला म्हणते की ए बाई, मी तुला शेवटचं सांगून ठेवते, माझ्या घरात जर तुला राहायचं असेल तर माझ्या घरामध्ये वेळेच्या अगोदरच तुला अगदी पाऊल ठेवावं लागेल. तेव्हा आता जानकी विचारीला खूप वाईट वाटतं, पण तरी सुद्धा जानकी आता शांत बसते, सर्व काही ऐकून घेते. आणि प्रधान काकांना सुद्धा आता खूप वाईट वाटतं. ते सुद्धा आता ह्या बकुळाला खूपच अगदी भडकावणार असतात, परंतु ते सुद्धा शांत राहतात. तेव्हा आता काका म्हणतात की जानकी, तर जानकी लगेच म्हणते की काका सॉरी, कारण आज मला येण्यासाठी उशीर झाला, परत मला उशीर नाही होणार असे बोलून आता जानकी आज जायला निघते. तर आता जानकी पुन्हा थांबते. तर काका म्हणतात की जानकी अगं हे बघ ठीक आहे, थोडाफार तर उशीर होणारच ना. तर जानकी म्हणते की काका अहो मी मुद्दाम नाही केला, अहो माझ्या ऑफिस स्टाफ बरोबर मी सिनेमा पाहायला गेले होते. जानकीचे डोळे आता भरून येतात आणि काकू म्हणतात ते बरोबर आहे, कारण मला एक मुलगा सोडायला आला होता, कारण ते माझे बॉस होते, वेळेमध्ये घरी पोहोचावे म्हणून ते मला सोडवायला आले होते. आणि हे बघा जानकी आता मधुवनची शपथ घेते आणि म्हणते की काका मी शपथ घेऊन सांगते मधुवनची की खरंच असं काही नाही. तेव्हा आता जानकीच्या डोळ्यात खूप पाणी असते. तर काका म्हणतात की जानकी हे बघ, इतकं एक्सप्लेन करण्याची काही गरज नाही, अगं मला कळतं की कोण कसं आहे. आणि हे बघ काकू कितीही रागवली असेल तरी सुद्धा मी तुझ्यावर नाराज नाही जानकी, त्याबरोबर तू तुझ्या खोलीमध्ये जा आणि आराम कर. तेव्हा आता कुठे जानकीचा चेहरा खुलतो आणि आता मात्र काकाही तिला विचारतात की जानकी तू काही खाल्ले का. तर जानकी खुशच म्हणते की हो काका खाल्लेले आहे. आणि आता काकाही विचारतात की जानकी पुढच्या वेळेस मात्र तुला जर उशीर होणार असेल तर तुम्हाला सांगून जात जा, ठीक आहे, दे बरं टाळी. तेव्हा आता जानकी थोडी खुश होते आणि काकांच्या हातावर टाळी देते, म्हणून ती आता काकांना थँक्यू सुद्धा म्हणते आणि सॉरी सुद्धा म्हणते आणि आत जाते. त्यानंतर आता इकडे रणदिव्यांच्या घरामध्ये आता हे तिघेही आत येतात, सौमित्र, ऋषिकेश आणि सारंग. तेव्हा आता ऋषिकेश हा सौमित्रला म्हणतो की सौमित्र अरे खरंच सॉरी, कारण आमच्यामुळे तुला ओरडा बसला. तर सौमित्र म्हणतो की अरे दादा तू कशाला सॉरी म्हणतोस, अरे हे बघ कधीतरी आता मला ओरडा बसला तर काय हरकत आहे बरं, आणि हे बघ मी तुम्हाला सॉरी म्हणायला हवं असे आता सौमित्र म्हणतो. तुम्ही दोघंही मला वाचवायला आला होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय आहे, तर कारण माझ्या भावाच्या वाटेत आडवा येणाऱ्याला मी आडवा करतोच, आणि सौमित्र हे तुला तर चांगलेच माहिती आहे. तर लगेच आता सारंग हसतो. सारंग म्हणतो की अरे आज तर दादा आडवा नाही केला तर त्यांच्या आबरूचे सुद्धा दिंदोडे काढले. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे पण घरात नानांनी आपली आबरू काढली त्याचं काय बरं. आणि हे बघ सारंग मी तुला सांगतो की घरामध्ये कितीही आता बोलबाला जरी असला तरी चर्चेचा मात्र आपलाच विषय असतो. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की हे बघ दादा अरे तू नानांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस, उलट अगदी ते आपल्यासाठी फायद्याचेच आहे. कारण आता सारंग विचारतो की अरे तुला नक्की काय म्हणायचं आहे. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे नाना तर आपल्या भल्याचाच विचार करतात आणि बोलला नानांचा गुणी मुलगा बोलला, आणि हे बघ एका अर्थी मात्र अगदी तुझं बरोबर आहे असे ऋषिकेश सुद्धा म्हणतो. कारण कसं आहे की आपण नानांचे पैसे आहे त्यांना न विचारता घेतलेत, मग नानांचं चिडणं ही स्वाभाविकच आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे पण नाना किती जास्त ओरडलेत आणि आज मात्र मला ते अजिबात आवडले नाही. नाना मात्र आज जे काही वागले जरा आतीच वागले. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे पण तुम्ही गुन्हा सुद्धा तेवढा मोठा केलेला आहे, कारण आईकडून चक्क 5 लाख रुपये घेतलेत आणि तिकडे येऊन गुंडाबरोबर मारामारी केली. तर तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे बरोबर आहे, कारण आईकडून पैसे घेतल्यामुळेच नानांचा पारा खूप चढलेला होता. अरे पण आज आईमुळे आता आपण सुटलो, तिने वाचवले म्हणून. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो बरोबर आहे, परंतु आई मात्र वाचवायला आपल्याला रोज येणार आहे का. आणि हे बघ दादा अरे काही करून मात्र नानांचे जे पैसे आहेत तर लवकरात लवकर आपल्याला परत द्यावेच लागतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे ते पैसे तर परत द्यायचे आहे, परंतु मला तर असं वाटलं होतं की वेळ लागेल आणि 2-3 दिवसामध्ये मी त्यांचे पैसे परत करेल म्हणून, आणि आईला सुद्धा हेच मी सांगितलं होतं. तर सारंग म्हणतो की हो ना, आणि वाटतं तसं नाही झालंय. आणि हे बघ आता मात्र सिनेमा तर आपण लावला, त्या धंद्यामध्ये आपण उतरलो आणि आता हा सर्व पैसे गोळा करण्यासाठी 1 महिना तरी लागेल. तर सारंग म्हणतो की बापरे तोपर्यंत आपण काय करायचं. तेव्हा आता सारंगला सुद्धा खूप टेन्शन येते. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ सारंग काहीतरी आपल्याला जुगाड तर करावंच लागेल. तेव्हा सारंग आपल्या हातामध्ये बॉल खेळत असतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की ऐक सारंग थांब, आणि लगेच आता ऋषिकेशच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो सारंगला म्हणतो की हे बघ आयडिया, आता मात्र जे काही प्लॅन आपल्याला करायचा आहे तर आपण इव्हेंट करायचा. तेव्हा आता सौमित्र आणि सारंग म्हणतो की काय इव्हेंट, आणि लगेच सारंगच्या हातातील तो बॉल झेलून आता ऋषिकेश म्हणतो की हो इव्हेंट करायचा आपल्याला, आणि तो पण क्रिकेटचा. आपण क्रिकेटचा आता हा
इव्हेंट करायचा असे आता ऋषिकेश, सारंग आणि सौमित्र ठरवतात. त्यानंतर आता इकडे जानकी ऑफिसला येते. ऑफिसला आल्यानंतर आता ती तिथे येते तर तेवढ्यात आता पिओन तिथेच येतो आणि आता म्हणते की हे बघा गुड मॉर्निंग आणि सर आलेत का असं विचारते. तर आता तो पिओन म्हणतो की नाही सर बाहेरगावी गेलेले आहेत. तेव्हा आता जानकी म्हणते की बाहेर गेलेत, बरं ठीक आहे थँक्यू. त्यानंतर आता तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा मात्र आता लगेच मकरंदचा फोन असतो. तर तो जानकीला गुड मॉर्निंग करतो आणि जानकी त्याला विचारते की अरे मकरंद तू आज ऑफिसला नाही येणार का. तर मकरंद म्हणतो की हो तेच सांगण्यासाठी मी तुला कॉल केला होता. मी इथे एका कामामध्ये अडकलो आणि जर क्लायंट आले तर तू त्यांच्याशी बोलून घेशील का. तेव्हा आता जानकी म्हणते की यस मी बोलेल आणि बाय करून आता जानकी फोन ठेवते. आता मकरंदने फोन ठेवल्यानंतर मात्र ऐश्वर्या त्याच्या मागून येते आणि खांद्यावर हात ठेवत विचारते की काय रे कुणाशी बोलत होता. तेव्हा आता मकरंद म्हणतो स्टाफ सोबत बोलत होतो. तर ऐश्वर्या त्याला चिडवते म्हणजे तू स्टाफ सोबत बरचसं काही डिटेल अगदी शेअर करतो. तर तेव्हा आता मकरंद म्हणतो की अगं त्यांना माहिती असायला हवं की मी कधी येणार आहे आणि मी काही म्हणून ऐश्वर्या मात्र आता त्याला चिडवते की नक्की काहीतरी आहे डाऊट येण्यासारखं, डाऊटफुल. तेव्हा आता लगेच ती त्याची गंमत उडत असते. तर आता मकरंद म्हणतो की नाही तसे काही नाही. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की अरे काल तर तू मलाच विचारत होता की कुणाला जर अगदी कुणाला तरी मनवायचं असेल तर काय करावं लागेल. आणि हे बघ मी तुला सांगते काही मनवायला वगैरे तू जाऊ नकोस, सरळ जा आणि तिला प्रपोज कर, होतं हो नाही तर जा. असं मात्र मधल्यामध्ये नाही अडकायचं, सिंपल आहे खूप. तेव्हा आता मकरंद विचार करतो आणि परत ऐश्वर्याला म्हणतो की आपण ज्या कामासाठी भेटलो तर ते काम पूर्ण करूयात. तर तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॅक अरे तू प्रत्येक वेळेस अशीच टाळाटाळ करत असतो. आणि ऐश्वर्या आणि मकरंद पुन्हा कामाला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे आजी मात्र सुमित्राला बोलत असते सारखी त्याच कार्ट्याची बाजू घेत जा, आपल्या सख्या मुलांच्या पाठीशी ढाल बनून कधीही उभी राहत नाही, परंतु त्या ऋषिकेशसाठी मात्र नानासाहेबांच्या समोर मात्र खाली मान घालून उभी असते. आणि लक्षात ठेव कितीही काही झाले तरी तो तुझा सावत्र मुलगा आहे, तो मात्र आपली लायकी दाखवल्याशिवाय नाही राहणार. तेव्हा आता सावत्र म्हणल्यानंतर आता सुमित्राला भीती वाटते जर कोणी हे सर्व ऐकले तर मात्र काय होईल. आणि ती आता आईवर रागवते, म्हणते की आई तू असं बोलू नकोस, मी तुला किती वेळेस सांगितलं हा शब्द आहे तर या घरामध्ये नाही वापरायचा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव की माझ्या मनाने हे मान्य केलेलं आहे की ऋषिकेश माझाच मुलगा आहे. तर तेव्हा आता आजी म्हणते की हो ऋषिकेश तुझा मुलगा आहे का, मग आला का तू चौकशी करण्यासाठी, त्याने काही विचारपूस केली का, म्हणाला का तो आई तुला काही वाईट वाटले का. आणि लक्षात ठेव सुमित्रा तू किती काही म्हणाली तरी सावत्र तो सावत्रच. आता आई जेव्हा आई ओरडत असते तर सुमित्रा तिला शांत राहायला सांगते, सावत्र सावत्र असं ओरडू नकोस, पुरे कर आता, नको पुन्हा पुन्हा हा शब्द तीनदा या घरामध्ये म्हणूस. ऋषिकेश बद्दल माझ्या मनामध्ये विष कालवायचं बंद कर. चुकून जर ऋषिकेशने हे तुझं बोलणं ऐकलं तर त्याला काय वाटेल बरं. तेव्हा आता ऋषिकेश मागून येतो आणि ऋषिकेश आई असं म्हणून मी ऐकलं असं म्हणतो. तर सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो की आई मला तुझ्याशी बोलायचं आहे. तर सुमित्रा घाबरतच उठते आणि म्हणते की बोल ना. आणि तो आईला सॉरी म्हणतो की माझ्यामुळे नानाही तुझ्यावर ओरडले पण तरी सुद्धा तू मला वाचवलंस. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अरे आई लेकराला नाही वाचवणार तर कोण वाचवणार. तेव्हा आता लगेच आजीही तोंड वाकडं करते. ऋषिकेश म्हणतो की आई तुझं बरोबर आहे पण हे बघ प्रत्येक वेळेस मात्र माझ्यामुळे तुला नानांचं बोलणं ऐकून घ्यावं लागतं. ते तुला खूप बोलतात त्याचं मला खूप वाईट वाटतं आणि चूक सुद्धा मी तशीच केली आहे. परंतु आई तू काळजी करू नको, नाना कितीही तुला अगदी बोलले ना तरी सुद्धा मी त्यांचे पैसे परत करणार आहे. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला माहिती आहे की माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे, ते कधी आपला शब्द नाही मोडणार. त्यामुळे नाना मला जे काही बोलतील याचा विचार तू करू नकोस. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ आई माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण नानांकडून जितके पैसे घेतले तर त्याचे दुप्पट पैसे आपण त्यांना परत करूयात. आणि हे बघ आई मला माहिती आहे की तुझा माझ्यावर विश्वास आहे तर, आणि मी तुला वचन देतो की जो विश्वास तुझा माझ्यावर आहे त्याला मी तडा नाही जाऊन देणार. तेव्हा आता सुमित्राचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते की ऋषिकेश तू सुद्धा आता एक गोष्ट लक्षात ठेव, माझा सुद्धा तुझ्यावर खूप विश्वास आहे. ऋषिकेशला आनंद होतो आणि तो येतो म्हणून आता निघून जातो. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आणखी आता खूप अंधाऱ्या रात्री आता रोडने जात असते आणि तिच्या मागे एक गुंड लागलेला असतो. ती वाचवा वाचवा असं करत धावतच येते. समोर आता ऋषिकेश बाईकवर झोपलेला असतो, चणे वगैरे काहीतरी खात असतो. जानकी वाचवा वाचवा करत आता ऋषिकेश जवळ येते. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की गुंड माझ्या मागे लागलेत आणि मी एकटे आहे. तर ऋषिकेश उठतो आणि म्हणतो की हाच तर तुझा खूप मोठा एक प्रॉब्लेम आहे. तर अगं तुझी हिंमत तुझ्या सोबत आहे त्यामुळे तू तुझी चप्पल काढ आणि त्याचं थोबाड फोड. तेव्हा आता जानकी आता त्याला धरते आणि आपल्या पायातल्या चप्पलने मात्र त्या गुंडाचं थोबाड फोडते. मात्र आता ऋषिकेश अगदी शिट्ट्या वाजवतो आणि म्हणतो की टेन्शन नॉट,
आणि पुढच्या वेळेस मात्र वाट बघू नकोस तर वाट लाव आणि ऋषिकेश मात्र जानकीला बाई करून आता सोडवायला घरी जातो। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।